पण आता कॅनवाला सुरुवात करूया. आज आपण बघणार आहोत कॅनवाचे फीचर्स, म्हणजे बेसिक इंट्रोडक्शन कॅनवाचं बघणार आहोत. ठीक आहे. हे कॅनवाचं एक सॉफ्टवेअर आहे जे मी लॅपटॉपमध्ये ओपन केलेलं आहे. तुम्ही हवं तर मोबाईलमध्येही ओपन करू शकता. मोबाईलमध्येही ओपन करायला काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त लॉग इन करायचं. तुमचा मेल ID टाकून लॉग इन करून घ्या. ठीक आहे. हॅलो, नमस्कार, मी अश्विनी माळी. चला सुरुवात करूया. बेसिक्स ऑफ कॅनवा. ठीक आहे. हे कॅनवाचं इंटरफेस आहे. ही अशी स्क्रीन दिसते कॅनवाची. ठीक आहे. इथं आपण हे आहे ते कॅनवाचे टूल बार्स आहेत. त्याच्यामध्ये होम आहे, प्रोजेक्ट्स आहेत, टेम्पलेट आहेत, ब्रँड आहे, ॲप्स आहेत. ठीक आहे. आणि हे आहे इथं सर्च बार आहे. इथं आपण सर्च करू शकतो. हे इथं सेटिंग्स दिलेले आहेत. इथे नोटिफिकेशनचा मेनू आहे. इथं आपला पर्सनल ID, म्हणजे आपण ज्या नावानं आपली ID आहे त्या नावानं आपण आपली प्रोफाईल दिसते इथे. ठीक आहे. इथे आपण आपल्याला काय बनवायचं आहे ते इथे मेनू दिलेले आहेत. इंस्टाग्राम पोस्ट आहे, फेसबुक पोस्ट आहे, यूट्यूब थंबनेल आहे, डॉक्युमेंट आहे, व्हाईट बोर्ड, प्रेझेंटेशन, सोशल मीडिया, व्हिडिओ, एडिटेबल, वेबसाईट, कस्टम साईज, म्हणजे तुम्हाला एखादी तुमच्या साईजच्या अवेलेबल तुमच्या साईजनुसार करायचं असेल तर कस्टम साईजही निवडू शकता. अपलोड आहे आणि मोरमध्ये आहे. भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला जे काही सर्च करायचं आहे ते तुम्ही करू शकता. समजा आता सपोज मी एखादी तुम्हाला इंस्टाग्राम पोस्ट बनवून दाखवते. इंस्टाग्राम पोस्टवर क्लिक केलं. ठीक आहे. इंस्टाग्राम पोस्टवर क्लिक केलं. इथं आलं ही एक एम्प्टी ब्लँक टेम्पलेट क्रिएट झालेलं आहे. जर आपल्याला एखादं डिझाईन घ्यायचं असेल तर इथून आपण डिझाईन घेऊ शकतो. आता समजा मला रिअल इस्टेटचं एखादं रिअल इस्टेट डिझाईन करायचं आहे टेम्पलेट, तर मी यातलं घेऊ शकते. सपोज आता मी खूप सारे टेम्पलेट आपल्याला अवेलेबल आहेत. यामध्ये फ्री पण आहेत आणि पेड पण आहेत. हे आता जे प्रो लिहिलेलं आहे इथे येल्लोमध्ये ते आहे पेड व्हर्जन, आणि हे जे आता आहे हे इथे आता छोटासा आयकॉन दिसत नाही येल्लोमध्ये, तो आहे फ्रीवाला. ठीक आहे. आता मी अजून तरी पेड यूज नाही करत आहे, मी फ्रीमध्येच करते. ठीक आहे. तर आता मला एखादं छानसं टेम्पलेट चूज करायचं आहे, तर मी एक छानसं टेम्पलेट घेते. सपोज मी हेच घेतलं. ठीक आहे. जर आता आपल्याला या कलर पॅलेटमध्ये चेंज करायचं असेल तर आपण इथेही करू शकतो. इथे टेम्पलेट स्टाईल म्हणून एक ऑप्शन आहे या स्क्रीनमध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये इथे टेम्पलेट स्टाईलमध्ये जर इथं क्लिक केलं की हे चेंज होते बघा. ठीक आहे. बघा, आपले कलर पॅलेट्स आहेत ते ऑटो म्हणजे ॲडजस्ट होणारे आहेत. याच्यामध्ये तो ऑप्शन आपल्याला अवेलेबल दिलेला आहे कॅनवाने. ठीक आहे. जर आता आपल्याला एखादी इथं चेंज करायचं आहे, तर डॉलरमध्ये प्राईस दिलेली आहे, तर आपल्याला इथं चेंज करायची आहे. सिम्पली ह्याच्यावर जायचं, ह्याच्यावर क्लिक करायचं, देन डबल क्लिक करायचं आहे. जर आपल्याला हे सगळंच काढायचं असेल डबल क्लिक करायचं आणि लिहायचं स्टार्टिंग प्राईस अप टू स्टार्टिंग प्राईस 35 इंडियन रुपीजमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. ₹35 लाख. आणि थोडंसं स्क्रीन आपण ठीक आहे. आपल्याला जर ह्याच्यात आपल्याला फॉन्ट वगैरे चेंज करायचं असेल तर तेही करू शकतो. त्याच्यामध्ये आपण कलर पॅलेट्स कसं चेंज करायचं, कलर कुठून कसे ॲड करायचे ते बघणार आहोत. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बेसिक्स ऑफ कॅनवा, म्हणजे फक्त सुरुवातीपासून कसं कॅनवाला आपण डेव्हलप करू शकतोय, आपण कशी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतोय, हे सगळं पाहणार आहोत. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया. हे आपलं एक टेम्पलेट आहे रिअल इस्टेटचं. हे आपण इथून डिझाईनमधून घेतलेलं आहे. ठीक आहे.
या डिझाईनमधून घेतलेला आहे. तर आता आपल्याला समजा हा ब्ल्यू कलर आहे, आपल्याला हा चेंज करायचा आहे, तर आपण इथून चेंज करू शकतो. समजा आता ह्याच्यावर क्लिक करायचं, देन इथे एक हा ऑप्शन आहे सर्कलमध्ये कलर, हा जो कलर आहे त्याच्यावर आपण डबल क्लिक केले ना, तो कलर आपल्याला तिथं दिसतोय. ठीक आहे, हा कलर इथे दिसतोय. हा कलरमध्ये क्लिक केलं की आपल्याला जो चेंज करायचा आहे ना, तो कलर घेऊ शकतो आपण. आता समजा मी जर वेगळा कलर दिला, ब्ल्यूइश कलर दिला, ठीक आहे, किंवा समजा हा दिला, हा कलर दिला किंवा हा कलर, आपण इथून कलर पॅलेट कोणता कलर पाहिजे तुम्हाला ते तुम्ही चेंज करू शकताय. तुम्हाला हवं ते करू शकताय. तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणतंही बंधन नाही. तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही देऊ शकताय. ठीक आहे. तर आता समजा मला खालचा पण कलर चेंज करायचा आहे, तर ते पण आपण करू शकतोय. इथून जायचं, हा कलर आता अवेलेबल झालेला आहे वरती, रिसेंटला येतो तो वरती, त्यामुळे तो इझिली आपल्याला सापडतो. ठीक आहे, पण मी चेंज केला. ठीक आहे. आता समजा मला हा ब्ल्यू आयकॉन आहे, ब्ल्यू सर्कल, त्याचं कलरमध्ये मला व्हाईट करायचं आहे, तर मी व्हाईट करू शकतोय. किंवा समजा ब्लॅक करायचा आहे, ब्लॅक पण करू शकतोय. किंवा जर समजा वेगळाच शेड असा काहीतरी द्यायचा आहे, तर तो पण मी देऊ शकतो. ठीक आहे. आता समजा मला ह्याचा पण कलर चेंज करायचा आहे, ते पण मी करू शकते. त्याच्यावर सिम्पली क्लिक करायचं आहे आणि देन आपले कलर चेंज झालेले तुम्हाला पाहायला मिळते. ठीक आहे, हे आपलं झालं. आपण फक्त कलर कसे चेंज करायचे, तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही कलर देऊ शकताय. ठीक आहे. आता समजा आपल्याला ह्याच्यामध्ये फॉन्ट चेंज करायचा आहे, तर फॉर सेल किंवा रिअल इस्टेट हा फॉन्ट जर तुम्हाला आवडला नसेल, तर इथं सिम्पली त्याच्यावर जायचं, क्लिक करायचं. इथे एक ऑप्शन दिलेला आहे फॉन्ट म्हणून, त्या फॉन्टवर क्लिक करायचं. इथं खूप सारे फॉन्ट्स अवेलेबल आहेत, तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता. मी आता अरिमो चूज करते. अरिमो खूपच म्हणजे खूप वेगळाच दिसतोय, पण ठीक आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. किंवा एक वेगळाच पॉपिन्स घेते. पॉपिन्स पण खूप पॉप्युलर आहे. फक्त मी आता याच्या फॉन्टनुसार त्याची साईज इन्क्रीज होते, डिक्रीज होते, त्यामुळे ते काही काळजी करू नका, त्याचं सगळं होऊन जाते ते. इथे साईज जर आपल्याला वाढवायची असेल तर इथं प्लसवर क्लिक करायचं, त्याची साईज ऑटोमॅटिक वाढते. ठीक आहे, इथं साईज वाढायला लागली. आणि जर आपल्याला साईज कमी करायची आहे तर इथं सिम्पली मायनसवर क्लिक करायचं, त्याची साईज मायनस होते. किंवा इथं जरी तुम्ही या साईडच्या डॉटवर जरी स्क्रोल केलं तरी साईज कमी जास्त अशी होती. ठीक आहे, समजले तुम्हाला? आता हे झाले आपले फॉन्ट कसे बदलायचे त्याचं. जर आता आपल्याला इथं एखादा, आता हा जो फोटो आहे तो तुम्हाला आवडला नसेल, तर तुम्ही इथं एलिमेंटमध्ये जायचं, क्लिक करायचं, इथं खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता. फ्रीवाले पण आहेत, पेडवाले पण आहेत. तुम्हाला कोणता आवडलाय ना, तो तुम्ही इथं ॲड करू शकता. ठीक आहे, मी आता समजा हा ॲड केलेला आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला कसं करायचं आहे ते? तर भेटूया आपण सेकंड व्हिडिओमध्ये. थँक्यू.